आज आहे ना आपल्याला इकडे कांदे काढायचं काम चालू होतं बरं का. आणि त्यातल्या त्यात विषय काय झाला माहिती का, मी ना कांदे व्हायला एकटाच होतो, त्याच्यामुळे ना ही मोठ्या कांद्याची घरी आणि त्याच्यामध्ये मी बारकाली कांदे आणून होतले भाऊ. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत. काल रात्री ना आपल्या घरी मामाची पोरं आली होती बरं का. आता याच्यातली एक जण तर हेल्मेट सोबत एवढं खेळत होतं जेवढं तर आम्ही कधी याला गाडी उपर नसं घातलं. आणि दुसऱ्याचं इकडे क्यूब सॉल्व करायचं काम चाललं होतं. आणि हा हे दोन्ही जुळे आहेत बरं का. आता आज आहे ना आपल्याला इकडे तामटं पण तोडायला होते आणि कांदे पण काढायचे होते. आणि त्यातल्या त्यात आपल्याला अकोल्याला पण जायचं होतं. मग सगळ्यात पहिल्यांदा ना अकोल्याला जाऊन आलो. आता इकडून येता ना पार 3 वाजून गेले होते बरं का. आणि तोपर्यंत आपल्या भावंडांनी तामटं पण तोडायला सुरुवात केली होती. मग लगेच तामटाच्या वावरामध्ये गेलो. आता इकडे ना सगळेजण तामटाच्या वावरात तामटं तोडायला गेले होते. खाली कांदे व्हायला कोणीच नव्हतं. मग पहिली गाडी काढली, खोरं घेतलं आणि डायरेक्ट कांद्याच्या वावरामध्ये गेलो. आता इकडे ना कांद्याच्या गोण्या व्हायला मी एकटाच येलो होतो बरं का. आणि त्याच्यामुळे ना त्या मोठ्याल्या कांद्याच्या घरीमध्ये बारकाल्या कांद्याची गोणच दिली भाऊतून मी. मग लगेच पटापट सगळ्या कांद्याच्या गोण्या वाहून टाकल्या बरं का. इकडे आपलं कांदे काढायचं काम चालू आहे आणि या साईडला कांद्यांची. इकडे सगळ्या गोण्या वाहून झाल्याच्या नंतर मग गेलो डायरेक्ट तामटाच्या वावरामध्ये. आता इकडे पोरं एवढे कातू तामटं तुडीत आहेत. त्यातल्या त्यात तामटाला बाजार किती माहिती का, 100 रुपये जाळी. त्यातल्या त्यात गाडीचं भाडं 40 रुपये आणि तोडायला 25 रुपये. मग काय सगळा खर्च झाला 65 रुपये आणि 100ची जाळी पडली मग 35 रुपयाला. आता इकडे तामटाची जाळी 35 रुपयाला असो ना ते 100 रुपयाला असो. आपल्या बंधूला जर म्हटलं ना गाडी लावून तामटं व्हायचे, मग तू एका पायावर तयार होतोय डायरेक्ट. मी म्हटलं हाय ना इकडे गाडीमध्ये जाळ्या लोड करतोय, तोपर्यंत ना आपण वावरामधून जाळ्या बाहेर काढून देऊ त्याला. हे पाहू ना इकडे जाळीमध्ये कमी आणि खाली जास्त तामटं टाकू राहिले भाऊ. आता इकडे ना आपल्याला अजून तामटं उभरायचे आणि परत भरायचे. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या. लवकरच भेटू.